जर फक्त मेहनतीनेच पैसे येत असते तर प्रत्येक काम करणारा कामगार हा श्रीमंत दिसला असता, प्रत्येक जॉब करणारा नोकरदार हा श्रीमंत दिसला असता, किंवा इतर जो काही जे काय आहे ते श्रीमंत दिसले असते. तर इथे फक्त मेहनत कामाला येत नाही, तर तुमच्याकडे नियोजन, प्लॅनिंग, ध्येय, स्वतःमध्ये किती हिंमत आहे, किंवा इतर जे काही लोक काम करतात त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला आणखी किती झोकून देता. ज्यावेळेस तुमची काम करण्याची कॅपॅसिटी संपते त्याच्यानंतरही तुम्ही स्वतःसाठी काम करायला किती वेळ देता, यावरच तुम्ही आयुष्यात किती पुढे जाता आणि काय करू शकता हे डिपेंड करतं. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा तोच दिवस असणार आहे ज्यावेळेस तुम्ही फोन करून तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला सांगाल की भावा, मी हे करून दाखवलं. ज्या गोष्टीसाठी लोक मला आजपर्यंत टोमणे मारत होते, बोलत होते, किंवा ज्या ज्या तुम्ही स्वप्न बघितलं त्यासाठी लोक हसत होते, आणि आता तेच लोक तुमची प्रशंसा करत आहेत. आणि तुम्ही जे काय तुमचं मिळवलेलं सक्सेस आहे ते तुम्ही तुमच्या मित्राला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला शेअर करता, आणि ते शेअर करताना जे काय फील असते तो दिवस किंवा ती जी फिलिंग असते ती सर्वात ग्रेट असते. ज्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे ना, ते कधीच बहाणे देत नाहीत किंवा कारणे देत नाहीत, आणि ते जे काही ठरवले ते करायचाच प्रयत्न करतात, मग कितीही संकट येऊ देत किंवा किती अडचणी येऊ देत. आणि ज्याला फक्त काहीतरी सांगून बहाणा बनवून टाईमपास करवायचा असतो आहे, त्यांच्याकडे हजारो लाखो बहाणे सापडतात किंवा हजारो लाखो रिझन्स, कारणे सापडतात, आणि ते स्वतःमधील दोष न शोधता कधी पण बाह्य गोष्टीला कारणे देत बसतात किंवा त्या गोष्टीला दोषी ठरवतात, आणि त्यांचं जे काय मेन ध्येय आहे किंवा टार्गेट आहे त्याच्याजवळ कधीच पोचू शकत नाहीत. तर ते डिपेंड करतं तुमच्यावर की तुम्हाला आतून ते किती पाहिजे, तुमच्यामध्ये ती किती आग आहे, किंवा तुम्हाला ती किती करण्याची इच्छा आहे. मग ते तुमचं कोणतंही असू द्या, तुमचं ध्येय असू द्यात, तुमचं लाईफ असू द्यात, किंवा इतर कुठलेही टार्गेट असू द्यात. ज्याला खरंच आयुष्यात काहीतरी करायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे, त्याने इतरांना पारखण्यापेक्षा, इतरांमधील चुका शोधण्यापेक्षा एक समोर आरसा ठेवून त्या आरशामध्ये स्वतःला जर पारखलं, स्वतःमध्येच काय कमी आहे, स्वतःमधील चुका, त्याच्यावरती जर इम्प्रूव्हमेंट केली, सुधारणा केली, तर नक्कीच त्याचा जो काही वेळ आहे, त्याचा टाईम आहे, किंवा त्याचा जो काही फोकस आहे तो स्वतःला इम्प्रूव्हमेंट करण्यावरती जाईल, स्वतःला घडवण्यासाठी वेळ दिला जाईल. स्वतःतल्या जो काय इगो आहे, अहंकार आहे, तो बाजूला ठेवून जे स्वतःसाठी करायचं आहे त्यावर फोकस करून नक्कीच तो खूप पुढे जाईल आणि आयुष्यात सक्सेस मिळवेल. त्यामुळे कधी पण दुसऱ्यावर बोट ठेवण्यावर स्वतःमधील जर निगेटिव्ह साईड केले आणि तेच विकनेसेस पॉझिटिव्हमध्ये जर कन्वर्ट केले, स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट केले, तर नक्कीच आयुष्यामध्ये खूप पुढे जाता येतं मित्रांनो. आणि बरेचसे लोक स्वतःमधील चुका फाईंड करण्याअगोदर नेहमी दुसऱ्यांना दोष देतात. तर एकदा स्वतःसाठी स्वतःमधील शत्रू ओळखा, त्याला नाहीसं करा, आणि पुढं जाण्यासाठी एक एक पाऊल उचलत चला. तर तुमचं यावर मत काय आहे कमेंटमध्ये कळवा. हमालीच करायची, पण ती स्वतःच्या दारात, स्वतःच्या क्षेत्रात, दुसऱ्याच्या दारात नाही. याचाच अर्थ जे काही काम करायचं ते स्वतःच्या बिझनेससाठी, स्वतःच्या ह्याच्यासाठी, ना की दुसऱ्यासाठी. हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही कोणताही प्लॅन कराल किंवा कोणतेही ध्येय आखाल, त्यावेळेस कधीकधी खूप चान्सेस आहेत की ते ध्येय तुमचं सफल होणार नाही. त्यामुळे प्लॅन ए सोबत कधी पण तुमचा प्लॅन बी रेडी असला पाहिजे. आणि जरी तुमचा प्लॅन ए सक्सेस नाही झाला तरी प्लॅन बीमधूनही तुम्ही खूप काही करू शकता. जसं की तुमचं एखादं टार्गेट असेल की तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे, परंतु ते तुम्हाला मिळवता नाही आलं, तरी मे बी तुमच्या डेस्टिनीमध्ये किंवा नीतीमध्ये दुसरं काहीतरी असेल, आणि तुम्ही तिथे तुमचं जर पूर्णपणे परत 100% दिलं तर नक्कीच तुम्हाला त्यातून काही ना काही मिळेल. लाईफमध्ये कधीच अपयशाने खचून जायचं नाही, किंवा तुम्हाला एक दोनदा जर अपयश आलं तर आपण सर्व हरलो किंवा संपलं म्हणून असा ॲटिट्यूड कधीच ठेवायचा नाही. कारण लाईफ हे पूर्ण आयुष्य आहे, आणि एक दोन मिस्टेक किंवा 10-12 मिस्टेक्सनी कधी आपण अपयशी होत नाही. आणि हे समजून घ्यायचं की अपयश हाच आपल्या लाईफमधील सर्वात मोठा गुरु आहे, आणि त्याच्यातूनच शिकत जायचं, आणि एक दिवस नक्कीच तुमचा येईल. आयुष्यात तुम्ही बऱ्याचदा अनुभवलेलं असेल की जे काही तुम्ही ठरवता किंवा जे काही तुम्ही विचार करता त्याच्यानुसारच बऱ्याचदा आयुष्यात गोष्टी घडतात, आणि सेम टू सेम जे काय तुम्ही आधी ठरवलेलं असते तसंच आयुष्यात घडून येतं, किंवा काही वेळानंतर म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केलेलं असते किंवा त्या प्लेसला भेट दिलेली असते. तर मित्रांनो, यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणतात, आकर्षणाचा सिद्धांत. कारण ज्यावेळेस तुम्ही जे काही विचार करता, थॉट्स करता, किंवा स्वतःबद्दल जे काही फील करता, किंवा स्वतःला जो काही आदेश उपदेश देत असतात त्याच्यानुसारच तुम्ही फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट
क्रिएट करत असतात किंवा फ्रिक्वेन्सी जनरेट करत असतात. आणि ती जी काय जनरेट झालेली फ्रिक्वेन्सी आहे विचारांची, थॉट्सची, तिची युनिवर्समध्ये परत जाते आणि त्याच्यानुसारच परत आपलं जे काय युनिवर्स आहे किंवा जे काय अवकाश आहे त्याच्यातूनच सिमिलर टाईपचे फ्रिक्वेन्सी परत रिटर्न सोडले जातात. आणि त्याच्यानुसार पूर्णपणे हे युनिवर्स किंवा जे काही विश्व आहे ते त्याच्यावरती काम करायला लागतं. आणि तुम्ही जो काही विचार करता त्याच्याप्रमाणेच ते सर्व काही गोष्टी क्रिएट करायला सुरू करतात. त्यामुळे नेहमी कधी पण स्वतःबद्दल किंवा जे काही तुमचे योजना आहेत, प्लॅन आहे किंवा ध्येय आहे त्याच्याबद्दल कधी पण पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह वेनीच विचार करा. जरी तुम्हाला किती अडीअडचणी आले, ऑब्स्टॅकल्स आले तरी स्वतःला कधी कमी लेखू नका किंवा निगेटिव्ह विचार करू नका. अडचणी आल्या तर त्यामधील मिस्टेक शोधा, परत दुप्पट तिप्पट वेने तुमचे एफर्ट्स वाढवा, प्रयत्न वाढवा. एक दिवस असा येईल की तुम्हाला त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळेल आणि तुम्ही स्वतःबद्दल प्राऊड फील कराल आणि आणखी पुढे स्वतःला इम्प्रूव्हमेंट करत राहाल. लोकांच्या कंपनीमध्ये आणि लोकांच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या भावांसाठी माझी एक कळकळीची विनंती की भावांनो, कधीतरी स्वतःसाठी एक स्वतःचा व्यवसाय सुरू करा, स्वतःसाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करा, स्वतःसाठी काहीतरी रिस्क घ्यायला शिका. कारण तुम्ही दुसऱ्यांसाठी केलेलं काम ज्यावेळेस ते तुम्हाला नोकरीवरून काढून टाकतील त्याच दिवशी तुमचं सर्व काही येणं जाणं बंद होईल. परंतु ज्यावेळेस तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्ही सुरू कराल आणि त्याच्यामध्ये थोडीशी गुंतवणूक कराल किंवा तो हळूहळू बिझनेस वाढवाल, तेवढं त्याची ग्रो होईल आणि तो तुमच्या पुढच्या पिढीलाही हेल्प करेल किंवा त्यांचंही भागवायचं ट्राय करेल. शेडच्या जवळ जर तुमचं शेत असेल आणि तिथे जर पुरेसा चारा असेल तर एकदम भारी नियोजन होईल. तर आपलं हे जे दिसतं हे पलीकडून शेळीपालन शेड आहे, थोडंसं झूम करतो. त्याच्या साईडला आपण असं चारा वगैरे नियोजन केलेलं आहे. तर हे दुधी गवत किंवा गिनी गॉल ह्याच्यात साईडला, म्हणजे आपण एका साईडनं काढतो, एका साईडनं तो कंटिन्युअसली येत राहतो. ह्याच्यात साईडला आहे सुबावळ, तर ही एका साईडनं कट होत राहते तर एका साईडनं कंटिन्युअसली फुटत राहते. आणि आपण हा चारा नेण्यासाठी गाडीवरती वाट वगैरे ठेवलेली आहे. तर असं नियोजन तुम्हीही करा, कारण रोज रोज वैरण आणणं सोपं राहत नाही आणि ते जर शेडच्या जवळ असेल तर खूप भारी राहते. बाहेरून बाजारातून शेळीची लहान पिल्लं विकत आणण्यापेक्षा कधी पण घरी शेळी सांभाळून आणि त्या शेळीपासून ती लहान पिल्लं मोठी करणे, वाढवणे आणि त्याच्यातूनच तुमचं म्हणजे काय प्रॉफिट लॉस आहे ते करून घेणं, ह्याच्यातच खरं म्हणजे प्रॉफिट आहे. नाहीतर तुम्ही बाहेरून पिल्लं वगैरे आणता परंतु खूप लॉसमध्ये जाऊ शकतं, कारण त्या पिल्लांना तेथील हवामान वगैरे सहन होणार नाही आणि हे फक्त 4 ते 5 महिन्यातच यांची किंमत विकायला येऊ शकते. दाम दुप्पट तिप्पट चौपट. आता जरी 2-3 हजाराला असेल तर परत 10-12 हजाराला जाऊ शकते.
डिरेक्टली आपण शेतामधून लाईव्ह शूट करत आहोत. पलीकडे जे दिसत आहे हे आपलं शेळीपालन शेड आहे आणि त्याच्याच साईडला आपलं शेत आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा चारा केलेला आहे, जसं की मका, दुधी गवत, गिनी गवत, सुबाबळ किंवा शेवरी चारा वगैरे. तर हे जे काही सर्व आहे नियोजन हे शेडच्या साईडलाच असलं पाहिजे आणि तुम्ही ह्याला एंड टू एंड एक बिझनेस युनिट जसं आपण हँडल करतो तसं बघितलं पाहिजे. म्हणजे राईट टायमिंगला ओपन करणं, क्लिनिंग करणं, शेळ्यांना राईट टायमिंगला जो काही चारा आहे तो देणं, त्याच्यानंतर त्यांची देखभाल करणं, चारा कट करायचं आहे, चारा द्यायचं टायमिंग, तसेच जे काही तुम्ही येथील चारा वगैरे काढत आहे किंवा कट करताय तोही सायंटिफिक पद्धतीने किंवा प्रॉपर प्रोफेशनल वेनेही काढला पाहिजे. कारण एका साईडचा चारा कट करेपर्यंत दुसऱ्या साईडचा चारा हा परत काढता आला पाहिजे. ह्याच्यामध्ये 1 मंथचा सायकल किंवा 1 महिन्याचा सायकल गॅप असला पाहिजे. सेम थिंग ही सुबाबळसाठीही लागू होते. सुबाबळ ही कट करताना त्याच्यामध्ये ही सायकल असलं पाहिजे. एका साईडची सुबाबळ कट करून होईपर्यंत दुसऱ्या एंडला ती कंटिन्यू वापरायला पाहिजे. म्हणजे हा जो चारा आहे ना, सुबाबळ, गिनीगोल किंवा दुधी गवत, हा कंटिन्युअसली तुमचा नॉनस्टॉप चारा असला पाहिजे. आणि आपलं हे चाऱ्याचं नियोजन हे आपण 20-20 गुंठ्यामध्ये केलेलं आहोत. सेम हे गिनीगोलसाठी आपण तसंच केलेलं आहोत. फक्त जो काही एक टेम्पररी वैरण असते, जसं की मका असेल ज्याच्यापासून आपण मुरघास वगैरे बनवतो किंवा दुसरं हे असेल, तर ते डिपेंड अपॉन सीझन ते चेंजेस होत राहतात त्याच्यामध्ये. तर त्याचंही तुम्हाला एक स्टॉक करून ठेवावं लागेल. तसेच सुका चाऱ्याचा स्टॉक करण्यासाठी आपण जे काही तूर, मटकी किंवा हरभऱ्याचा जो काही भुसा असतो तो आपण तिथे वापरलेला आहे आणि आपण तो शेळ्यांना रोज टाकतो. तर शेळ्यांसाठी जे काही खाद्य असेल त्याचंही एक व्यवस्थित सायंटिफिक प्लॅन असला पाहिजे. नुसतं त्यांना रोज हिरवा चारा किंवा गवत टाकून चालत नाही. तर त्यांच्या बॉडीसाठी किंवा जे काही आवश्यक कंटेंट आहे तोही आपण तिथे अवेलेबल केला पाहिजे. तर त्यासाठी एक पूर्णपणे डिटेल प्लॅन आणि राईट वेनी सगळं प्लॅनिंग असेल तरच हा कंटिन्युअसली बिझनेस चालतो आणि तुम्हाला प्रॉफिट वगैरे येऊ शकतं. नाहीतर बऱ्याचदा काय होते की बरेचसे लोक फक्त एक छंद म्हणून किंवा एक इनिशियली मोटिवेशन असतं म्हणून हा बिझनेस वगैरे स्टार्ट करतात आणि थोड्या दिवसानंतरच त्यांना त्याची एक रिॲलिटी समजते की ह्याच्यामध्ये काय नाही किंवा इथे खूप कष्ट आहे, खूप खर्च करावा लागतो किंवा त्यांना एक प्रॉपर आउटपुट मिळत नाही किंवा शेळ्यांची लहान जन्मलेली पिल्लं किंवा रोज तेच काम करून खूप त्यांना थकल्यासारखं होतं किंवा हे सर्व करण्यामध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट राहत नाही. हो आलं. तर सर्व काही एकदम व्यवस्थित वेने आणि राईट वेनीच व्हायला पाहिजे, तरच तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता. अन्यथा फक्त इंस्टाग्रामच्या रील्स, फेसबुकच्या रील्स किंवा इतर ठिकाणच्या रील्स आणि कंटेंट बघून जर तुम्ही ठरवत असाल की आपल्याला प्रॉपर एक सक्सेसफुल बिझनेस करायचा आहे तर ते होणं खूप टफ आहे. तर जे कोणी लाईव्ह बघत आहेत त्यांचे काही डाऊट्स वगैरे असतील तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता. अँड जर तुम्हाला येथील ह्याचा चॅनलचं कंटेंट वगैरे किंवा स्टार्स हे सर्व काही नीट वाटत असेल तर तुम्ही स्टार्स सेंड करून हे आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता. आणि आपण जे काही व्हिडिओ सेंड करतो तिथेही आपण डिटेल्समध्ये हे देत असतो किंवा कोणत्या यांचे जर काही क्वेश्चन्स, डाऊट्स असतील तर तेही आपण तिथे सॉल्व करायचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे आपण बंदिस्त शेळीपालनच्या चाऱ्याबद्दल किंवा इतर जे काही नियोजन आहे त्याच्याबद्दल माहिती द्यायचा ट्राय केलेला आहे आणि सर्व काही कंप्लीट केलं आहे. तर आता जवळपास 4 लोक ऑनलाईन आहेत. तर बऱ्याच जणांचं काय होतं की एखादा व्हिडिओ टाकला की ते डिरेक्टली कमेंट करतात आणि प्रत्येकाला फक्त ॲड्रेस आणि फोन नंबरच पाहिजे आहे. तर आम्ही तो प्रोव्हाइड नाही करू शकत आत्ताच लगेच, कारण प्रत्येकाला फक्त इथे येऊन शेड बघायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आमची जी काय राहिलेली कामं आहेत ते बाजूला होतात आणि मेन कामावरचा फोकस साईडला राहतो. तर चला मी व्हिडिओ स्टॉप करतो. तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर स्टार वगैरे सेंड करा किंवा हे, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन वगैरे मिळत जाईल आणि आपण नेहमी तशा रील्स टाकत जाऊया. थँक्यू, बाय बाय.